रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी पोलिसांचं तपास पथक. मंत्री जयकुमार गोरे प्रकरणावरून रामराजेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वडूज पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात चौकशीसाठी हजर न राहिल्यानं आज सातारा पोलीस फौजफाट्यासह रामराजेंच्या फलटणमधील घरी पोहोचलेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात. एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या त्याच महिलेसोबत रामराजेंचं मोबाईलवर झालेलं संभाषण आणि त्याची क्लिप समोर आली होती. सातारा पोलिसांनी संबंधित महिलेला 1 कोटींची खंडणी स्वीकारताना अटकही केली होती. मंत्री गोरेंच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधीच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर वडूज पोलिसांनी याच प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजेंसह 11 जणांना 3 मे रोजी समन्स बजावलं होतं. मात्र त्या दिवशी रामराजे चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळेच आज सातारा पोलीस फौजफाट्यासह रामराजेंच्या फलटणमधील घरी पोहोचलेत. आता रामराजे पोलीस चौकशीला सामोरं जाणार का? साताऱ्यात त्याचे पडसाद उमटणार का? याकडे लक्ष असेल. साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.